नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क. प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे आलेलो आहे आणि या कुरुंदा येथील जो बसस्थानकासाठी जी जागा मिळावी यासाठी मागील 4 दिवसापासून पर्वतराव हिरमनराव दळवी हे वयाचे 63 वर्ष वय असलेले हे वयोवृद्ध आजही उपोषणाला बसलेले आहेत. सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकी काय मागणी आहे. मागील वर्षीसुद्धा त्यांनी या दिवसामध्ये उपोषण केलं होतं. त्यानंतर कागदाची बोळवण करत त्यांना उपोषण सोडावं लागलं. त्यानंतर दुसऱ्या वर्षीसुद्धा म्हणजे आज घडीला मागील 4 दिवसापासून उपोषण करतात. काय मागण्या आहेत त्यांच्या ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काका, कधीपासून तुम्ही उपोषण करतात, नेमकी काय मागणी आहे, काय सांगाल? मी उपोषण 6 जुलैला गेल्यावर 23ला ते 6 जुलै गेल्या वर्षी केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये सरपंच साहेबानं ग्रामपंचायतनं याच्या जागेसाठी लिखीपत्र दिलं आणि उपोषण मागे घेतलं की जागा दिली असं म्हणून लिखीपत्र दिलं होतं. मग त्याचा मान राखून आम्ही त्यांना उपोषण मी मागं घेतलं. त्याच्यानंतर पुन्हा जे हे झालं फंडाच्या विषयावर म्हणले फंड आणा, तर फंडाकरता आमदार साहेबानं 5 लाख रुपये फंड टाकला. यांनी काय कागदपत्र जे द्यायचे होते ते कागदपत्र गुत्तेदाराकडं आशीर्वाद म्हणून इंगोले यांच्याकडं कागदपत्र कोणते असतात ते मला माहीत नाही, पण ते दिलेले आहेत. त्यावर ते फंड आलेला आहे. आल्याच्या नंतर फंड पुन्हा इथं इंजिनियर साहेब आल्यावर आणि ते गुत्तेदार आले त्यावेळेस जी जागा दाखवायची ती जागा दाखविण्याकरता ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना हे केला, म्हणजे फोन केले त्यांनी याला ग्रामसेवक साहेब यांना फोन केले कर्मचाऱ्यांना. ते कोणी हजर झाले नाही जागा दाखविण्याकरता. नंतर हे परत गेल्याच्या नंतर पुन्हा आम्ही पाटला केव्हा महिन्याला 15 दिवसाला आम्ही सरपंच साहेबाला विचारणा केली की बाबा हे फंड आलेला आम्हाला जागा द्या. तर ते पुन्हा म्हणत राहिले की बाबा फंड एवढ्या फंडानं काही होत नाही, तुम्ही फंड जास्ती आणा. म्हणजे हे काय चाललं हे मलाच कळालं नाही. ते असे समजा वर्ष निघून गेले त्या काळात. तर आता मी विचार केला की हे टाळाटाळ यायनं फंड मागायचा. मी काय कोणता नेता नाही, मी कोणता राजकीय माणूस नाही, मग दुसरी शिकलेला माणूस हो. 30 गुंठी वावर आहे, मला ही वेळ बी नाही. पण मला हे लेकरं जे कळकळीने दिसायले तुम्ही पहा, आता जाऊन उन्हात अनात बाया माणसं आणि या गरिबाच्या बायाला कधीच सहारा भेटणार नाही. एवढं खेटून जर हे देत नाही तर जीवनभर या लेकराला या उन्हातच राहावं लागेल आणि या गरिबाच्या बायाला रस्त्यावरच राहावं लागेल. तर ही अशी कुरुंद्याच्या नेत्याची वृत्ती आहे. तर माझं म्हणणं आहे हे मजाक यायच्या बाया माणसं काचाच्या गाडीमध्ये जातात, इथं उन्हात जर उभं राहून पाहिलं असं तर कळत होतं. यायला काय ही एवढी झळ कळत नाही. मी म्हणजे संतापलेला होतो माझं सर, मला जागा जर बसस्टँडची भेटली तरच मी इथून जाणार हो. मला ते आमदार काय करायला आणि खासदार काय करायला आणि सरपंच काय करायला मला माहीत नाही. मला हे कायदे कळत नाहीत. याईनं मला लिखीपत्र दिलं होतं, त्याईनं फंड आणला होता, हे वापस कशाने गेला, हे जागा का देणं. एकंदरीत आपण पाहिलं तर आपण जी आम्हाला कागदपत्र या ठिकाणी दाखवली त्यामध्ये असंही नमूद आहे की ग्रामपंचायतनं जी आरक्षित जागा ठेवलेली आहे बसस्थानकसाठी आणि त्यासाठी निधीसुद्धा विद्यमान आमदारांनी वर्ग केला होता. त्या पद्धतीचं पत्र देखील दिलं होतं. मात्र या संबंधी महसूल प्रशासनाने कुठली कारवाई केली का, काय वाटतं? कारवाई महसूलनं करायला म्हणजे कुठं अजून गेलोच नाही. आम्ही फक्त यांच्याकडंच आलो, ग्रामपंचायत साहेबालाच बोलत राहिलो आणि ते गुत्तेदार म्हणे जागा द्या, फंड आणतो, हेच विषय चालत राहते. आता प्रशासनाला मी जे कागदपत्र पाठवलेत तर अजून प्रशासनानं किंवा BDO साहेबानं किंवा तहसीलदार साहेबानं अजून कोणी इकडं दखल घेतली नाही. मला एक कळत नाही की राजकीय लोक या गरिबाचा छळ का करतात की एवढं कळत का नसेल. कारण याला लाखो रुपयाचा पगारी असतात, त्यामुळं ते सगळं आरामशीर असतात. अहो तुम्ही गरिबाच्या जीवावर कोण मतदान घेत असाल किंवा नोकरी करीत असाल तर जनतेसाठी करता, जनतेचे मायबाप असता. पण जनतेला छळणं हे तुमचं कर्तव्य नसतं. इथं हे गुत्तेदार कोण असते, त्या गुत्तेदारानं खेडोपाडी ते टप्पे टाकलेले, तर काय म्हणतात त्याला, निवारे.
पण कुरुंद्याला निवारासुद्धा टाकला नाही. म्हणून या निवाऱ्याच्या गुत्तेदाराला सुद्धा कुरुंद्याचा विरोध आहे का? काय या गरीब लोकांचा मजाक पायाची का? हे उन्हात लेकरं बाया बसलेल्या आनंद का आहे या लोकांना, नोकरीवाल्याला किंवा आमच्या इथल्या नेत्याला, हेच मला कळत नाही. एकंदरीतच आपण पाहिलं तर जे आरक्षित जागा ग्रामपंचायतीने दिलेली आहे त्याचं पत्र तुम्हाला दिलं, त्यानंतर तुम्ही उपोषण सोडलं होतं मागच्या वर्षाचं, त्यानंतर आज घडीला तुम्ही उपोषण सुरू केलं. कशा पद्धतीनं उपोषणाची दिशा असणार आहे, कशा पद्धतीनं मागण्या पूर्ण झाल्या तरच तुम्ही उपोषण सोडणार का? काय काय मागणी, पुढची वाटचाल काय असणार? आता माझं जे उपोषण मी निश्चित ठरविलं होतं की जे असं हारबारी पुन्हा कोणा याचं पत्र द्यायचं, आश्वासन द्यायचं, काय द्यायचं असं करून आणि पुन्हा मी तेच करीत बसायचं हे निश्चय नाही. आता मग एक निश्चय, मी बायकोवर मसला आणि वावर 30 गुंठेच वावर आहे ते सोडून दिलेलं आहे. मी तिकडं निश्चय नाही. आता मी जोपर्यंत मला ही जागा मिळत नाही बसस्टँडला आणि लेकरायला सहारा हे मिळत नाही तोपर्यंत मी घरला जाणार नाही. गावातलं कोणी माणूस जरी इथं नाही आलं सर तरी मी बेवारस इथं राहणार हो. मुलं बाळं घरची परिस्थिती कसं बघता तुम्ही? मुलाबाळाकडे बघायचं का? आता माझं ते एक मुलगा कंडक्टर आहे, त्याचं ते करते, त्याचं ते आता बायको आहे ते मसाड्या मळ्यामध्ये ती आपली जाऊन चारा पाणी करायली, 2-4 नातू आहेत त्याचं ते पाहत. आता जीव सगळ्याचाच असते लेकरात, पण आता कोणते समाज करायचं म्हणलं कुठेतरी धाडच धरावं लागणार आहे. यायच्यासारखे पैसे कमवायचं धरलं असं तर मला इकडे वेळ नाही, तिकडे मला 100 रुपयाचं दूध काढायचं आहे. मग आता मी सोडून दिलं आहे ते, कारण या लालची लोकांसारखा मी नाही. वयाची जवळपास 63 वर्ष ओलांडली, त्यानंतरही सामाजिक कार्य करत गावकऱ्यांना जो बसस्थानकाचा जो लढा आहे, इथे बस थांबण्यासाठी जी जागा नाही आहे ती जागा मिळावी यासाठी अविरतपणे लढा सुरू ठेवणारे पर्वतराव हिरामनराव दळवी यांनी मागच्या वर्षी देखील उपोषण केलं होतं. कागदांची बोळवण करत प्रशासनाने देखील यांची दिशाभूल केल्याचा आरोप यावेळी दळवी यांनी केला. त्यानंतर दुसरं वर्ष म्हणजे यंदाही हे बसस्थानकासाठी लढा देतात. घरदार सोडून, मुलं बाळं नातवंड सोडून वयाची 63 वर्ष पार करूनही आज हे वयोवृद्ध हे दळवी या ठिकाणी उपोषण करतात. जोपर्यंत या कुरुंदा गावाला बसस्थानकासाठी जागा मिळणार नाही तोपर्यंत उपोषणाचा लढा हा सुरूच राहील, अशी सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी दिलेली. माझे सहकारी उदास, मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.